वाटतं दोन्ही जे प्रमुख आहेत पक्षप्रमुख हे पहिल्या आधी नात्यामध्ये गुंफलेले आहेत आणि त्या नात्यात गुंफल्यामुळे आता बाहेरून कोण कोणाला अजेंडा देत असेल, कोण कोणाला कुठली सुपारी देते आम्हाला माहिती नाही. आमचं आजही प्रामाणिक मत आहे, उद्धवजींनी जर निर्णय घेतलाय किंवा घेतील तेव्हा आम्ही उद्धवजींसोबत राहून राज ठाकरेंसोबतही राहू. पण शेवटी पक्षप्रमुखांनी निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हे काय म्हणतात नौखे फौके कशाला हवे. त्यांनी आपापली म्हणजे मी पक्षाची कायम याच्यात आहे म्हणून काय पण चालणार नाही. तो उद्धवजींचा निर्णय, तो उद्धवजींचा कॉल आहे. त्यांचा स्वतः आमदार असलेला सुपुत्र त्यांनी पण तेच सांगितलं. आदित्य साहेबांनी स्वतः संजय राऊतांनी सांगितलं की आम्ही कोण दोघांच्या मध्ये येणार आहे. एवढं आमची हे नाही आहे की आम्ही त्यांच्यामध्ये येऊ. त्यांनी दोघांनी निर्णय घ्यावा आणि त्या निर्णयाचं इम्प्लिमेंटेशन आम्ही करावं एवढंच आम्हाला माहिती नाही. माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये मातृभाषा, कारण 3 भाषा आम्ही पण शाळेत शिकलो. एक मराठी मातृभाषा, ती भाषा म्हणून नाही तर मातृभाषा, हिंदी आणि इंग्लिश. तर आता हिंदी जेव्हा गव्हर्नमेंट सर्व्हिस त्यावेळेला आम्हाला पेपर द्यावा लागायचा हिंदीचा. त्यामुळे देशात हिंदीला ती मान्यता आहे आणि संपूर्ण जगात इंग्रजीच्या माध्यमातून व्यवहार होतात किंवा मुलं बाहेर आउट ऑफ इंडिया गेली तर त्यांना तो इंग्रजी येणं महत्त्वाचं आहे. पण ती भाषा आणि मुळात सगळ्याच भाषा इम्पॉर्टंट आहेत. त्या सगळ्या भाषा शिकल्या आपण फ्रेंच का शिकतो, आपण बाकी का शिकतो, म्हणजे का तर सगळ्या भाषा येणं गरजेचं आहे. मग गुजराती असेल, मारवाडी असेल, हिंदी असेल, बाकी सगळ्या भाषा. अगदी आमची मालवणीसुद्धा शिकावी लागते, भाषा आहे. कारण 12 याच्यावरती गेल्यानंतर भाषा बदलते. त्यामुळे सगळ्या भाषा आल्या पाहिजे. कुठल्याही भाषेचा दुस्वास करण्यापेक्षा त्या मजबूतीने तिथला असलेला नागरिक त्याला कुठेही जागतिक स्तरावर म्हणा किंवा देशाच्या याच्यावरती अडचण आली नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही फक्त आमच्या मराठीची मातृभाषा ही सक्तीची असलीच पाहिजे. मराठी ही प्रत्येक शाळांमध्ये कॉलेजांमध्ये शिकवलीच पाहिजे. शाळेंमध्ये तर शिकवतात आणि तेच घेऊन कॉलेज करतात. त्यामुळे मराठी भाषेची सक्ती असली पाहिजे. हिंदी आणि इंग्रजीवरती जे व्यवहार चालतात त्याच्यासाठी ती येणं गरजेचं आहे. चांगली गोष्ट आहे. गोमूत्र पिऊन एवढी प्रगती आहे तर चांगली आहे, चांगलं आहे. मला हेच सांगायचं आहे, ज्या वेळेला ह्या स्कीम आणल्या गेल्या अगदी 6 महिन्यात जुलैनंतर म्हणजे लोकसभा झाल्यानंतर जो झटका लागला त्याच्यानंतर तेव्हाच सगळे सांगत होते की हे गडबड आहे, हे इलेक्शन गुंडाळून घेणार आणि नंतर कारण आपल्या राज्यावरती आलेला जो आर्थिक भार आहे तो ऑलरेडी जास्त होता आणि त्याच्यामध्ये अजून आणि आत्ता तो भार अशक्य आहे असं जेव्हा सुजाता सैनिक ज्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिव आणि तर परिपत्रक काढलं. कारण सगळी सोंगा आणता येतात पण बाकी सोंगा आणता येत नाही. आणि लाडक्या बहिणीनं या अनुषंगाने सांगू इच्छिते, आम्ही तेच तुम्हाला सांगत होतो की आमच्या मुलांच्या हाताला काम द्या. आमच्या सुना शिकलेल्या आहेत, आम्ही स्वतः शिकलेलो आहोत, आम्हाला काम द्या. का असे फुकट पैसे कायम मिळत नसतात. स्वतःचा उद्देश साध्य झाला की तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. मुळामध्ये गेली 3 वर्ष ज्या पद्धतीने फक्त आणि फक्त उद्धवजींना टार्गेट करण्याचं जे काम चाललंय ते आपण पाहतोय. लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, उद्धवजींकडनं सगळं काढून घेऊन अगदी आमदारांसहित निशाणीपासून तरी समाधान होत नाहीये. तरी आजही उद्धवजींची भीती वाटते. सांगताना संख्येने आम्ही एवढे आलो, आम्ही तेवढे आलो, पण इकडे EVM जिंदाबाद असंही लोक म्हणत आहेत. आणि त्या एवढ्या ह्याच्यातूनही 20 आमदार 10 खासदार हे उद्धवजींनी आणण्याचं काम केलं.
ज्या पद्धतीने गेल्या एक आठवड्यापूर्वीच एका पक्षाची मोठी मीटिंग झाली आणि त्यामध्ये आशिष शेलारांचं नाव घेऊन आशिष शेलार मामा तो कोण झोलर, याचं उत्तर कुठे दिलंय? तुम्हाला झोलर म्हटलंय. आणि लँड माफिया आता तुमचं ज्या पद्धतीने धारावी तो कुठला माफिया आहे? ज्या पद्धतीने गरीब लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करता आहात ते कुठलं माफिया आहे? एका दुसऱ्याच्या माध्यमातून लँड माफिया करणारे कोण आहेत त्या महाराष्ट्रात किंवा मुंबईत आता लोकांना कळायला लागलेत. तृतीय भाषा म्हणून पहिलीपासून हिंदीचा समावेश असणं नाही, समर्थनाचा प्रश्नच येत नाही. आम्ही शाळांमध्ये शिकलो त्यावेळेला 3 भाषा, मराठी प्रथम, द्वितीय हिंदी आणि तृतीय इंग्लिश, 3 पेपर देतच होतो ना आपण. आम्ही शक्ती आणि भक्ती काय आमचा काही संबंध नाही. नाही, शक्ती भक्ती भिक्ती काही नाही. हे सगळं त्या एका शक्ती भक्तीवरती राजकारण करणारे आम्ही लोक नाही. आमची मातृभाषा आहे. आमच्या मातृभाषेला कोणीही कमी लेखायचं नाही. जो येईल कुठूनही ये तू, जगातून देशातून, तुला भाषा आली पाहिजे मराठी, ही मात्र आमची चांगलीच सक्ती असणार. खरं आहे, बोजवारा उडालेला आहे. ज्याला हेल्थला जो बजेट म्हणतात तो पुरेसा मिळत नाही आहे आणि संपूर्ण सगळ्या हॉस्पिटलांचा बोजवारा उडालेला आहे. कारण कोणाला कंट्रोल नाही आहे. मुंबई कंट्रोलच्या बाहेर गेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.